नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवरती जो तुम्ही लोगो पाहता ना, तर बघितलं असेल की खूप ट्रेंडिंगला चालले अशा प्रकारे लोगो कसा क्रिएट करायचा तुम्ही तुमच्या स्वतःचा, तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. आणि चॅनलवरती कोणी आपल्याला नवीन असेल तर तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला आपण मराठी भाषेमधून या चॅनलवरती टोटल आणत असतो. आता तुम्हाला सिम्पली काय करायचंय, ChatGPT ऍप्लिकेशन असेल ते तुम्हाला इथे ओपन करायचंय. ते तुम्ही बघू शकाल की हे ChatGPT ऍप्लिकेशन आहे. सिम्पली आपण इथे ओपन करूया. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल ऍपचा इंटरफेस असा असल्यानंतर हे तुम्हाला काय करायचं, सिम्पली क्रिएट इमेजचं ऑप्शन आहे पहिला आपल्या, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून मग खाली प्लस चिन्ह आहे आपल्या, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, ऑल फोटोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो पण फोटो इथून स्लाइड करायचा आहे. तिथे आपला हा जो फोटो इथून दिसत आहे तर सिम्पली इथून स्लाइड केलेला आहे. तर इथून ना तुमचा फोटो कसा स्लाइड करायचा, म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की आपण हा फोटो स्लाइड करा, म्हणजे आपला निम्मीच बॉडी आहे, ठीक आहे, नुसता चेहऱ्याचा आहे. अशा प्रकारे फोटो तुमचा असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा, पूर्ण बॉडीचा हे नाही करायचा, ठीक आहे. तर जसं इथे फोटो आहे तसा मी पण सेम टू सेम म्हणजे तुमचा असेल काढलेला तो इथून स्लाइड करायचा. आता समजलं कशा वेळी इथून तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर तुमचा लोगो परफेक्ट दिसून जाईल. तर अशा वेळी इथून फोटो ऍड केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना सिम्पली ऍड करायचा. खाली ऍड फोटोचं ऑप्शन आपल्या, त्यावरती क्लिक करून फोटो इथून ऍड झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, टायपिंगचं ऑप्शन आपल्या, त्यावरती क्लिक करायचं. डबल क्लिक करू तुम्हाला आपण जो प्रोम्प्ट दिलाय तो तुम्हाला इथून पेस्ट करायचा. प्रोम्प्ट तुम्हाला आपण कुठे दिलाय, सिम्पली हेडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला प्रोम्प्ट मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, हा प्रोम्प्ट तुम्ही इथे सिम्पली पेस्ट केल्यानंतर आता अशा प्रकारे हा प्रोम्प्ट असेल. आता आपल्या सिम्पली काय करायचं, शेवट खाली यायचंय आणि इथं तुम्हाला काय करायचं, आपण जे मराठीत नाव लिहिलंय आता इथून तुम्हाला काय करायचं, हे नाव खोडायचे आणि इथून तुम्हाला आहे ना तुमच्या स्वतःचं नाव टाकायचं, ठीक आहे. इथून तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, भैया वगैरे टाकू शकता, त्याच्या पुढे ठीक आहे शेट काय पण टाकू शकता तुम्ही, जे तुम्हाला तुमच्या लोगोवरती नाव पाहिजे इथे टाकायचं, तेच तुमच्या लोगोवरती नाव येऊन जाईल. आता इथून हे नाव टाकल्यानंतर सिम्पली हा जो एरो आहे आपला त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, 1 मिनिट वेट करायचं. त्याच्यानंतर इथे जी आपली इमेज आहे ते क्रिएट होत आहे, तर इथे आपण 1 मिनिट वेट करूया. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला लोगो आहे ते क्रिएट झालेला आहे. हा जो आपण लोगो क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी ह्या लोगो वरती क्लिक करायचा आहे, इथून सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, हा जो प्रॉम्प्ट आपण दिलाय तो तुम्हाला खाली दिलाय, पहिले पण सांगितलंय. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे इथपर्यंतच होता. तर थँक्स फॉर वॉचिंग.